लाडकी बहिणींनो, तुमचा आता डिसेंबर महिन्याचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्याची हे मुख्य 4 कारण असू शकतात. कोणती आहेत चला सांगतो. सर्वात आधी तुम्ही 31 डिसेंबरच्या आधी जर तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी केली नसेल तर तुमचा लाडकी बहीण येणारा जो हप्ता आहे तो कायमचा बंद झालेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करून सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही. म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण केवायसी करत असताना तुम्ही जर चुकीचे पर्याय निवडले असेल तर तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा येणारा जो हप्ता आहे तरी सुद्धा तुमचा बंद होऊ शकतो. तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आधार कार्डला जे बँक खाते आहे ते जर तुम्ही लिंक केले नसेल तर तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा येणारा पैसा आहे तो स्थगित झालेला आहे. आणि चौथा मुद्दा असा आहे की तुमची जे लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना जर 2 महिलांनी एकाच व्यक्तीचं जर आधार कार्ड वापरले असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा येणारा जो हप्ता आहे तो कायमचा बंद झालेला आहे. तर एवढं सगळं जर तुम्ही सगळं व्यवस्थित केलं असून सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आला नाही तर आणखी एक कारण असू शकते. ते म्हणजे कोणतं? पाचवं कारण असं आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे ते NPIC आपल्याला लिंक असणं आवश्यक आहे. आता हे NPIC लिंक आहे की नाही आहे ते कसं चेक करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासमोर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आता हा व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर बघा, तुमचे बँक खाते NPIC लिंक आहे की नाही आहे त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम वर जाऊन NPCI असे सर्च करायचे आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कन्झ्युमर ऑप्शन दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला साइडने प्लस ऑप्शन दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक भारत आधार सेटिंग हे ऑप्शन दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. भारत आधार सेटिंग या ऑप्शन क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला हे 4 रेषा दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार मॅपेड स्टेटस हे ऑप्शन दिसत आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचावाला जो आधार नंबर आहे जसा तसा इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली इथे तुम्हाला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. नंतर खाली तुम्हाला चेक स्टेटस हे ऑप्शन दिसत आहे. चेक स्टेटस हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकून सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमचं जे आधार आहे ते इथे मॅपेड स्टेटस मध्ये इनेबल फॉर डीबीटी आहे. इनेबल फॉर डीबीटी असेल तर तुम्हाला तो पैसे येणार. इथे जर डिसेबल फॉर डीबीटी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. आणि तुम्हाला जर NPCI शी तुमचे बँक खाते जोडायचे असेल तर मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही NPCI शी तुमचे जे बँक खाते आहे ते जोडू शकता.